आज आपण मसाले पिकात मोडणाऱ्या जायफळ शेतीबद्दल पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ हा कर्नाटक राज्यातील मंड्या येथील शेतकरी लिंगराजू यांची आहे, जे गेल्या 7 वर्षापासून जायफळाची शेती करतायत। या शेतीबद्दल ते सांगतात की जायफळ झाडांना 60 ते 70% सावली आणि अधिक आर्द्रता लागते। या झाडांना थेट सूर्यकिरणे अपायकारक असतात आणि पाणी साचले तर झाड मरते, त्यामुळे फक्त ओलावा टिकवणे आवश्यक असते। त्यामुळे चांगली निचरा होणारी अशी गाळ मिश्रित लाल व सुपीक माती योग्य असते व जमिनीचा pH 5.5 ते 6.5 इतका असावा। जायफळाची लागवड मान्सूनपूर्व काळात शक्यतो जून महिन्यात केली जाते। चंदन, आंबा, नारळ यांच्या बागेमध्ये नैसर्गिक पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते। याच्या लागवडीसाठी केळश्री, कोकण सुगंध, कोकण स्वादू अशा प्रकारचे वाण वापरले जातात। जायफळ लागवडीसाठी ग्राफ्टेड व बीजातून आलेली दोन्ही झाडे लावतात। ग्राफ्टेड झाडे मूळ वनस्पतीचे गुण जपतात, तर बीजातून आलेली झाडे जास्त वाढतात। या झाडांची लागवडीनंतर साधारणतः 4 ते 5 वर्षांनी उत्पादन सुरू होत असून झाडांचे आयुष्य 500 वर्षापर्यंत असते। हे फळ पिवळसर होतात, तडे जाऊ लागल्यावर तोडणी होत असून लिंगराजू यांना एका झाडातून 1500 ते 2000 फळे मिळत असल्याचं ते सांगतात। जायफळ हे मसाल्यांमध्ये चव व सुवासासाठी प्रसिद्ध असून जायफळाचा बाजारभाव स्थिर आणि उच्च असतो आणि साठवणूक क्षमता चांगली असल्यामुळे निर्यातीसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देतो, असं लिंगराजू यांचं मत आहे। तर तुम्हाला जायफळ शेतीबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्रा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।